मान्सून स्पेशल मसाल्यामध्ये ते मिक्स करायचं। त्या सॅम्पल मध्ये हे अंमली पदार्थ जर का फूड डिपार्टमेंटला सापडलं तर ग्राहकाला अंमली पदार्थाची सवय लावून माहेरचा चहावाले आपला खप वाढवतात अशी न्यूज होईल। आणि रत्नमालाला उरलं सुरलं आयुष्य तुरुंगात काढावं लागेल। ओके डन। यस। काकू व्हा पटकन बाजूला। जरा सावकाश, ठसका लागेल। ठसका लागायचा होता तो लागून झालाय आणि यापुढे मला पाणीपुरी खायला फोर्स करू नका, आधीच सांगतोय। मग तुम्ही किल्ली विसरू नका ना। तुम्ही जर विसरला नसतात तर असं झालंच नसतं। करेक्ट आहे, करा मलाच ब्लेम करा, मलाच दोष द्या। करेक्ट आहे, मग बरोबरच आहेच तुमचा दोष। तुम्ही किल्ली विसरलात मग तुमचाच दोष आहे। आणि एका चांगल्या बिझनेसमनचं की नाही चारही बाजूला लक्ष असायला हवं। आणि घरातली कामही जमत नसतील ना तर मग त्यासाठी पण ठेवा एक असिस्टंट। सेम हँडरायटिंग। हा बोका गप्प का बसलाय? काय हो गप्प का? न विचारता इतरांच्या वस्तूंना हात लावू नये हो। वैदेहीचा कप्पा आहे की नाही तो, आणि तुम्हाला दिलाय ना दुसरा कप्पा। सॉरी काकू, चुकून झालं माझ्याकडून। बरं हा कप्पा वैदेहीचाच आहे ना? आय मीन तुमचं काही सामान नाही ना यात? मला इतरांच्या जागेत घुसखोरी करायची सवय नाहीये। मी नाही हात लावत तिच्या वस्तूंना। ओके, म्हणजे ग्रीटिंग्स, ते बुके वैदेही पाठवते। अरे वा, काय बॉक्स मध्ये? ते अरे ते पार्सल आले, सारियाच्या मैत्रिणीने गिफ्ट पाठवले। हो। मैत्रीण कोण ग? अरे आदित्य, तुला तिच्याबद्दल काहीच माहित नाहीये, कारण इथे राहतच नाही ना ती। इथे राहतच नाही, फॉरेनला राहते। आपल्या लग्नाला आली नाही ना ती, म्हणून तिने आत्ता गिफ्ट पाठवलंय।
हे असं गिफ्ट हे बाहेरच्या देशातून आल्यासारखं वाटतच नाही. अरे आदित्य, अरे किती प्रश्न विचारतोयस तू? अरे तसंच होतं ते पॅकिंग बाहेरच्या देशासारखं. आम्ही ते उघडलंय आता. हो ना. मला असं वाटतंय ना, कदाचित ह्यात साडी असेल. मी बघून येते. हा, हो जा जा लवकर. अरे हो, वहिनी पण आल्या असतील नाही का? मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा. तू पण आत्ताच ऑफिस मधून आलायस, दमला असेल. जा जा, फ्रेश हो. जा 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 जा. बाबा, दमण्यासारखं असं फार काही करतच नाही मी तिकडे. मागापासून ना 2-3 जणांचे फोन येऊन गेले. उत्तर द्यायला पाहिजे. कोण आहे रे बाबा हा? अहो काय 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 झालं काय? हा हिला घाबरलात? ए मनू घाबरवलंस तू यांना? हो काकू, तुम्ही हिचं नाव ठेवलंय? हो. ए मनू, हो, तुम्ही काय वेडे आहात काय? आणि तुम्हाला भीती नाही वाटत पालीची? त्यात काय घाबरायचंय? विषय असा आहे की पृथ्वी काय फक्त आपल्या एकट्याची नाहीये, त्यांची पण आहे. कित्येक वेळा तर आपण त्यांच्या जागेवर घरं बांधतो. प्राण्यांना घाबरायचं नसतं, त्यांच्याशी मैत्री करायची असते. हो काकू, मला नाही करायची मैत्री, तुम्ही करा. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या मनूला बाहेर जायला सांगा. ती खिडकी उडा. ए मनू चल. एक मिनिट थांबा. मनू नाहीये ही, चिनू आहे. चिनू म्हणजे? तरीच मी म्हटलं मनू जरा मोठी होती. काय म्हणजे इथे 2 पाली आहेत? हो, इथे 2 पाली आहेत. एकीचं नाव मनू आणि एकीचं चिनू. ए चिनू, मनू कुठे गेली? हो काकू, गप्पा कसले मारते तिच्याशी? तिला जायला सांगा. आत्ताच्या आत्ता जायला सांगा की खिडकी उघडा. उघडा ती खिडकी, जायला सांगा. हो हो, एवढं ओरडून सांगू नका, अंगावर येईल ती तुमच्या. ए चिनू, जा बाई बाहेर. तू जा बाहेर. मला आतापर्यंत वाटायचं या माणसाला फक्त माणसांची अलर्जी आहे, पण नाही, यांना तर प्राण्याची सुद्धा अलर्जी आहे. चिनू जा बाहेर. उगीच यांना हार्ट अटॅक यायचा आणि जायचे, सगळं माझ्यावर यायचं. ए चिनू जा बाहेर. ए ए हट. चिनू चिनू. ए हट. ए हट. गेट आउट. हट. तिला इंग्लिश कळतं? मग मराठी कळते? चिनू जा बाहेर. ए चिनू. हो काकू, हो ते हलतही नाही. हो बघा ना, हलतच नाहीये ती. काय करू मी? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही घाबरूही नका आणि तिच्याकडे बघूही नका. तुम्ही तिच्याकडे बघताय ना, म्हणून ती हलत नाही. कारण तिला असं वाटतंय की ती जर हलली तर तुम्ही तिला मारायला धावाल. त्यामुळे एक काम करा, तुम्ही जरा तिच्याकडे दुर्लक्ष करा. कुठे ठेवू हा बॉक्स? कपाटात ठेवते. सानिया, काय? काय होतं गिफ्ट? वन पीस. 1 पीस? अरे वा. मग
ट्राय वगैरे करून बघितलंस की नाही? नाही तसं ट्राय करून बघ, मला पण बघू दे कसा आहे वन पीस. हा नाही आधी आता नको ना प्लीज. कमाल आहे सानिया तुझी. नाही मला वाटलं होतं की बायकांना एखादी नवीन गोष्ट मिळाली की नवऱ्याला दाखवायची हौस असते, पण काय तुला हौसच नाही. नाही मला काय वाटतंय माहिती का सानिया, तुझं ना माझ्यावरचं प्रेमच कमी झालं. हा नाही हरकत नाही, नको दाखवूस, काही प्रॉब्लेम नाहीये, नको दाखवूस. आदित्य असं काही नाहीये रे, मला आवडलं असतं तुला ट्राय करून दाखवायला. इनफॅक्ट मी आता लगेच तुला ट्राय करून दाखवलं असतं. काय ना मला ना आज खूप खूप दमायला झालंय, खूप कामं झाली आज. दमलीस ना तू, म्हणून मी तुला कायम सांगत असतो काम कमी करत जा जरा. म्हणजे ग म्हणजे आता ऑफिसमध्ये सुद्धा काकी तेच सांगत होती ना तुला की सानिया ऑफिसमध्ये असताना ऑफिसचीच कामं करत जा, घरातली कामं नको करत जाऊस, हो की नाही? नाही म्हणजे आता दोन्ही कामं एकत्र केली नाहीस तर दमायलाही होणार नाही ना तुला. आदित्य नक्की काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे आता तू आई बाबांशी बोलत होतीस म्हणल्यावर आय होप त्यांनी तुला काही नवीन काम नसेल दिलं. आदित्य इनफ इज इनफ. तुला मूर्ख दिसतेय का मी की कुणीही यावं आणि काही मला कामं सांगावी आणि मी त्यांची कामं करत सुटायचं असं समजतोस का तू मला? काय? आणि हा सकाळी जाताना मी तुला सहज विचारलं होतं की इन्स्पेक्शनचं काम कुठवर आलंय, तर तू लगेच रत्नमाला काकीला जाऊन का सांगितलंस? का? एक मिनिट, चिडतेस का तू? हे बघ, जसं तू मला सहज विचारलं होतंस ना तसंच मी अगदी सहज सांगितलं काकीला. नाही तुझ्या मनात काय असेल असं वाटलं नव्हतं मला. का ग सानिया, काय आहे का तुझ्या मनात त्याविषयी? यार आधी बस कर यार, उगाच तुला विचारलं. मला काय करायचंय करा ना, तुम्हाला जे करायचंय ते करा आणि मला जे करायचंय ना ते मी करीन. मला जे काही कॅम्पेनचं काम दिलंय ना ते मी व्यवस्थितपणे पूर्ण करेन. बस संपला विषय. हो काकू, असं नाही हो इग्नोर करतायत. मी तिला इग्नोर केलं आणि ती आली मग माझ्याकडे. कसं समजावू मी या माणसाला? अहो प्राणी असं करत नाही तो. मग कसं करतात? वॉचमन, वॉचमन, त्यांना कशाला बोलवताय? तो येऊन मारेल तिला. खबरदार तिला मारलात तर. प्राण्यांना मारायचं नसतं, कळलं? उद्या जर प्राण्यांनी ठरवलं माणसांना मारून टाकू तर? काय? हे प्राणी असं ठरवू शकतात? नाही नको, तुम्ही फक्त तिला घाबरवा आणि तिला जायला सांगा. ती खिडकी उघडा, उघडा ती खिडकी. हळू केवढ्याने ओरडताय? तिकडे चालली आहे ना ती, तुमच्या अंगावर आली आहे का? तिचा मूड बदलला आणि आली मग माझ्या अंगावर. ए चिनू, चिनू जा ग बाई तू. चिनू, चिनू. ओ काकू लाईट गेल्या. ओ काकू. लाईट्स गेले ते आधी बरं झालं. आता कशी ती तिचा रस्ता पकडून निघून जाईल. कारण
विषय असा आहे ना की जिकडे लाईट असते ना तिकडेच पाली जातात. त्यांना कीटकांचं खाद्य मिळतं ना खायला. हा पण तुम्ही काळजी करू नका. आता काय अंधारात ते रस्ता कुठला पकडेल माहित नाही. कदाचित जमिनीवरूनही जाईल. पाय जपून टाका तुम्ही, नाहीतर चुकून पाय द्याल त्या पालीवर. हो काकू, हो नका ना असं बोलू, तुम्ही घाबरवताय मला. अहो ती बघा तुमच्या पायाजवळ आली. लाज वाटत नाही तुम्हाला? इतकं कोणी घाबरतं का? हो काकू, हो चुकून झालो, मी घाबरलो होतो. घाबरलो होतो म्हणे. परत असं काही केलं ना तर बघाच तुम्ही. गेली आहे ती चिनू. चिनू, चिनो, मनू, ए यार कोण आहे सकाळी सकाळी? कोकू हो काकू. अरे यार, का सकाळी घंटी वाजून डिस्टर्ब करताय? आणि घंटी न वाजवता पूजा करता येत नाही का तुम्हाला? तुम्हाला लवकर उठून आवरता येत नाही? काकू, लवकर उठलो असतो, पण सतत पालीची भीती वाटत होती. नाही, चिनू गेली होती, पण तिला शोधत मनू आली असती मग. अरे रे रे रे, किती घाबरता हो तुम्ही. नुसतीच बॉडी बनवून ठेवली आहे. काकू, समोर वाघ आला ना तरी घाबरणार नाही मी. ती पाल नको. चला उठा आता, आवरा. हा, आणि हो, बाहेर कुठे जाणार असाल तर चावी द्यायला विसरू नका. रोज रोज काही मी येणार नाहीये तुम्हाला चावी द्यायला. आठवणीने चावी घेऊन जा. बघितलं, तुमच्याशी बोलण्याच्या नादात फोन घ्यायचा राहिला. मी पण ना काकू आज खूपच बोलतायत. मी आज दाखवतोस तू. अरे वा, आज गप्प बरे बसलात.
हसायला काय झालं? आवरून नाश्ता करून घ्या. हसत बसलेत. काकू बाय. चावी द्यायला नाही पण चावी घ्यायला तरी याल. कावेरी कावेरी का तुझे किती आभार मानू मी. जितके आभार मानेन तितके थोडे आहेत. मॅडम अहो आभार कसले? कावेरी आता तरी मला मॅडम म्हणू नकोस, मावशी म्हण. बरं मावशी. अगं तुझ्यामुळे माझा मुलगा देवळात आला. हे सगळं तुझ्यामुळे घडलं. यावर्षी सुद्धा खंड नाही पडला. राजच्या हातूनच मी तोरण वाहिलं देवाला. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. अगं पण कावेरी तू त्याला कसं मनवलंस? कशी काय घेऊन आलीस त्याला? ती तर वेगळीच गंमत झाली. म्हणजे ते चावी विसरले ना, म्हणून मला त्यांना देवळात नेता आलं. हो का? पण खरंच कावेरी तुला कल्पना नाही तू काय केलंयस. राज घर सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा काल रात्री शांतपणे झोप लागली मला. तुला सांगू कावेरी, जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात अलीकडे काही असा पेचप्रसंग निर्माण झाला असेल किंवा मी आता काय करू असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला असेल ना, तेव्हा तुझ्या हातून असं काहीतरी घडलंय ज्यांनी सगळं नीट झालंय. माझ्या मनासारखं झालंय. खरंच देवी आईने मला दिलेलं वरदान आहेस तू. मावशी खरं सांगू, तूच माझ्यासाठी देवी आईने दिलेलं वरदान आहेस. म्हणजे मी इथे आहे ना, त्याला कारण एकच आहे. माझ्या आईचं ते घर. मला पुन्हा त्या घरात जायचंय. आईच्या सगळ्या आठवणींना जपायचंय. आणि त्या एका स्वप्नासाठी मी माझ्या तात्यांपासून लांब, माझ्या गावापासून लांब इथे. हो मला माहितीये कावेरी, आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ मी तुला शब्द दिलाय, ते घर मी तुला मिळवून देणार म्हणजे देणार. हो मावशी, मला खात्री आहे तू मला ते घर परत मिळवून देशील. फक्त ना सतत भीती वाटत राहते की ते घर कधीही पडेल. म्हणजे ते घर ज्यांनी विकत घेतलंय ना, त्यांना त्या जागेवर रिसॉर्ट बांधायचंय आणि तसा बोर्ड लागलाय तिथे. त्यामुळे मलाही कळत नाहीये तू नक्की काय करणार आहेस, कसं ते घर मला परत मिळवून देणार आहेस. खरं तर मलाही माहित नाही मी हे कसं करणार आहे. पण ते करण्यासाठी तू आणि राजवर्धन एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण ती जमीन राजवर्धनच्याच ताब्यात आहे. तुझ्या आणि तुझ्या स्वप्नांच्या मध्ये राजवर्धन उभा आहे. मावशी काय झालं, कसला विचार करतेस? काय नाही, मी हाच विचार करते की कसं लवकरात लवकर ते घर तुला मिळवून द्यायचं. कारण कावेरी माझ्यावर विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस कावेरी. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत तुझ्या आईची आठवण असलेलं ते घर कोणीही पाडू शकत नाही. तुझ्या विश्वासावरच तर मी तगू नये. बरं चला मॅडम, मी कामं अर्धवट ठेवून आले, पूर्ण करते. बरं. सानिया, ऑफिसला निघाली आहेस ना? हो.
हा वन पीसचा बॉक्स घेऊन. वन पीसचा बॉक्स घेऊन ऑफिसला? हो ना आदित्य. अरे काय ना, हा ड्रेस आहे ना तुम्हाला अल्टरला द्यायचा आहे. खूप टाईट होतो. अच्छा, नाही पण तू ट्राय कधी करून बघितलास? तुला काल मी म्हणालो होतो ट्राय करून दाखव, तेव्हा तर नाही केलास. आणि आज सकाळपासून सुद्धा ट्राय करताना दिसली नाहीस तुम्हाला. ट्राय कशाला करायला पाहिजे? अरे मला मीडियम साईजचा ड्रेस लागतो आणि तिने स्मॉल साईजचा ड्रेस पाठवलाय, म्हणून त्याच्यावर जरा काम करायचं. एक मिनिट, तू स्मॉलचा मीडियम करणार आहेस? नाही म्हणजे जनरली मीडियम साईज असेल तर त्याचा स्मॉल करतात ना. सॉरी, आय एम सो सॉरी आदित्य. काय ना, मी खूप गडबडीत आहे ना, म्हणून जरा गोंधळले. ऍक्च्युली तिने ना लार्ज साईजचा ड्रेस पाठवलाय मला आणि तो मला मीडियम साईजचा करायचा आहे, म्हणून सांगते. अगं मग तू का करतीयेस? आईला सांगायचं ना, आईने हे काम कोणाकडनं तरी करून घेतलं असतं. नाही नको रे, आईनं कशाला सांगायचं ना उगाच. आणि तसंही आदित्य, आई माहितीच ना तुला कशात. लगेच म्हणतील ही नवी नवरी आत्ता घरात नाही आली तर मला लगेच कामं सांगते. बरोबर नाही दिसत ते. राहू दे, मी करेन माझं. बर, एक काम कर ना, तू माझ्यासोबतच चल ऑफिसला. आपण एक काम करू, आपण जाता जाता अल्टरला टाकू तुझा ड्रेस आणि तसंच एकत्र ऑफिसला निघू. हा चल 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 चल. नाही 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 आदित्य, नको. काय ना, अल्टर करायला फार वेळ लागतो अरे. आणि हे बघ, वाजलेत बघ किती. आधीच तुला ऑफिसला जायला उशीर झालाय. उगाच माझ्यामुळे अजून उशीर नको प्लीज. नाही तुझा, मी माझं काम झालं की मी येईन. नक्की? हो नक्की. ठीक आहे, भेटू ऑफिसला. या बाय. बाय. हे बघा, इन्स्पेक्शनला सरकारी लोक येणार आहेत. आपले पाउचेस रेडी आहेत ना? हां, काय ना, ते कुठलंही पाऊच सॅम्पल म्हणून घेऊ शकतात. आणि हे बघा, कृपा करा उद्या जरा वेळेत या. हा, काय आपला मसाला A1च आहे. हां, पण आपल्या महाराजच्या चहाची शिस्त आणि पॅकेजिंग बघूनच ते इम्प्रेस झाले पाहिजेत. चला तयारीला लागा. हां, कोण आहे रे? चले चल, काम आहे आपल्याला. चल. थांब, खोकलं कोणतरी. अरे कोण नाही ते. चल चल चल. मी या बोक्याला बोलत होते, पण आज मीच चावी घरी विसरले की काय? हा माणूस आधी घरी आहे की नाही ते बघायला हवं. हॅलो काकू, बोला. हॅलो, तुम्ही घरी आहात का? नाही हो, मी बाहेर आहे. का? काही नाही, मी चावी घरी विसरली आहे वाटतं. चावी राहिली? काय काकू, काल मी चावी विसरलो तर आज सकाळी मला एवढं लेक्चर दिलं आणि आज स्वतःच चावी विसरलात. ठीक आहे ना, होऊ शकतं कुणाकडूनही. एवढं लगेच काही ऐकवायची गरज नाहीये.
मला फक्त एवढंच सांगा तुम्ही कुठे आहात, म्हणजे मी तिकडे येऊन चावी कलेक्ट करते. मी एका मीटिंग मध्ये आहे. एक काम करा, मी तुम्हाला ऍड्रेस सेंड करतो, ते हॉटेलला या, आपण एकत्रच जाऊ. अहो पण डोंट वरी काकू, बाहेरच्या चहाच्या ऑफिस पासून चालत 10 मिनिटांवर आहे. या तुम्ही, जाऊ आपण. बाय. बोका पण ना. नशीब तुम्ही आलात. मला वाटलं इथेही उशीर करताय की काय. काकू, मी कसं लेट करेन, मी इथेच होतो ना. आणि काय हो, तुम्ही तर मला म्हणालेलात ऑफिस पासून चालत 5 मिनिटावर आहे, आणि चांगला अर्धा तास चालवलं का मला. 1 मिनिट, तुम्ही चालत आलात? काकू, मी ऑटोने 10 मिनिटं लागतात असं म्हटलं होतं. काय तुम्ही तुम्ही आता पलटी मारू नका. तुम्ही चालत म्हणाला होतात. बरं जाऊ दे आता. चला. कुठे? कुठे म्हणजे घरी. 1 मिनिट, म्हणजे 10 मिनिटं बसा, माझी एक मीटिंग आहे, 5 मिनिटात संपवतो. इथेही 5 मिनिटं 10 मिनिटं आहेतच यांची. काकू, काही म्हणालात का? काही नाही काही नाही, आटपा तुमचं. बरं बरं बरं. हे नाही, एक काम करा, तोपर्यंत मी जे ऑर्डर केलंय ते खाऊन घ्या. कसं आहे, तुमच्या पोटातले कावळे शांत झाले की तुमचं डोकं पण शांत होईल जरा. काय ऑर्डर केलंय? नूडल्स. नूडल्स. अहो मी नाही खात हे असं. थँक्यू. काकू, काय बोलताय तुम्ही? वैदेही पण असंच म्हणाली होती. मग तिने अजून एक प्लेट ऑर्डर केली, इतके आवडले तिला, माहितीये. म्हणजे तुम्ही पाणीपुरीचा वचपा काढताय ना. अहो मी नाही खात नूडल्स वगैरे, माझं पोट बिघडेल. काकू, एकदा खाल्ल्याने काही होत नाही. खायचं आणि देवावर सोडून द्यायचं. आणि विषय असा आहे ना की कधीतरी बाहेरचं खावं, नाहीतर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग कशी होणार तुमची. ठीक आहे खाते. सॉरी. काकू, नूडल्सला काय नमस्कार करताय? काही असलं तरी ते अन्नच आहे ना. हो. अन्नाचा अपमान करू नये. घ्या तुम्ही. आणि आलेले आहेत थंडगार बियर्स. उप्स, हे आपण आहेत का? ऍक्च्युली मी 2च बियर आणल्यात. मी एक सेकंड. ते आपल्यातलं नाहीये. बाय द वे, या काकू, आय मीन यांचं नाव आहे सॉरी मी विसरलो, काय नाव आहे? कावेरी. कावेरी नाव आहे माझं. एक्झॅक्टली, कावेरी नाव आहे यांचं. नाही, काकूच ठीक आहे. ऍक्च्युली या पेहरावात या हॉटेलमध्ये जर कोणी यांना पाहिलं ना तर काकूच म्हणतील. काकू, एक मिनिट. मी त्यांना गमतीने काकू म्हणतो आणि दुसरं कोणीही त्यांना काकू म्हणत. no, काकू इज अ परफेक्ट नेम फॉर हर. स्टॉप इट. मी म्हंटल ना, मी त्यांना गमतीने काकू म्हणतो. तू म्हणायची गरज नाही. राजा चिल, मी आपलं सहज म्हणालो तिला. नाही, सहजही नाही आणि गमतीनेही नाही. त्यांना जर काकू म्हटलेलं आवडत नसेल तर नको म्हणूस ना, प्लीज. ओके. आणि तू म्हणतोस ते? 1 मिनिट.
मी म्हणणं वेगळं आहे आणि दुसरं कुणीही त्यांना काकू म्हणणं वेगळं आहे. आणि त्यांना दुसरं कुणीही काकू म्हणून चिडवलेलं मलाही आवडणार नाही. डूड चिल. मॅम सॉरी. ओके गुड. ठीक आहे, मी माझ्यासाठी काहीतरी आणतो. आलोच. यप. तुम्हाला एक प्रश्न विचारला तर त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्याल? नका विचारू. असं जर मी म्हटलं तर तुम्ही थांबणार आहात का? नाही ना. विचारा. तुमच्या मित्राने मला दुखवल्यानंतर तुम्हाला त्याचा राग का आला? का नाही येणार? जसा तो माझा मित्र आहे तशा तुम्ही सुद्धा माझ्या कोणीतरी आहातच ना. कोण आहे मी तुमची? काय नातं आहे आपलं? आहे का आपल्यात काही नातं? ऑफकोर्स. काकू, या जगात माझे खूप फ्रेंड्स, पण तुमच्यासारखे मैत्रीण कोणी नाही. बाकी सगळे फ्रेंड्स मला खूप मिळतील, पण जर तुमच्यासारखी मैत्रीण हर्ट झाली ना तर पुन्हा मला कधीच नाही मिळणार. कळलं का? नाही. हाय, काय म्हणताय गोवा? मस्त. तू कसा आहेस? काही भांडण वगैरे नाही ना? ती काय होतच राहत. त्याला काही ऑप्शन आहे का? नाही, मी येईपर्यंत काही गोंधळ घालू नका म्हणजे मिळवलं. ते सगळं काकूंवर आहे. बरं वैदेही, एक विचारायचं होतं. म्हणजे मी इथे राहतोय हे तू कोणाला सांगितलं नाहीयेस ना? नाही. पण मग माझ्यासाठी इथे कसा काय बुके आला? काय? म्हणजे आला असेल, कोणी क्लोज फ्रेंडने वगैरे पाठवला असेल, काय माहिती. असेलही, पण मला कळत नाहीये अशी कोण मैत्रीण आहे की जिला माहितीये की मी इथे राहतोय. असेल ना कोणीतरी, म्हणजे जिचं प्रेम असेल तुझ्यावर. रिअली? पण मग समोरून येऊन सांगावं ना तिने. असे बुके कशाला पाठवते? राज, एक विचारू का? म्हणजे राग नाही ना येणार तुला? राग कसला? विचार ना, विचार. तुला कशी मुलगी हवी आहे? तुला कशी मुलगी हवी आहे? मला ना, मी घरी आल्यावर साडी नेसून हसत हसत माझं स्वागत करणारी, आज कोणती भाजी करू असं लाडात विचारणारी मुलगी हवी. आणि आउटिंग करणारी तर अजिबात नकोय मला. व्हॉट? वैदेही, अरे ओके नाही, काय झालं काय अचानक? अजून काय असायला हवं तिच्यात असं वाटतंय तुला, असं विचारायचं होतं. अजून अजून घरंदाज हवी, आईचा विचार करणारी हवी, तिच्या रूढी परंपरा फॉलो करणारी हवी. म्हणजे माझा पत्ता कट आहे.
काही म्हणालीस का तू? हा नाही, जर अशी मुलगी नाही मिळाली तर, म्हणजे तुझ्या अटीत बसणारी मुलगी नसेल आणि तरी पण तिचा जीव असेल तुझ्यावर, तर हा, मग विचार करावा लागेल. बघू, ज्या दिवशी समोरून येऊन मला ती म्हणेल की माझा खूप जीव आहे तुमच्यावर, हा आता तुमच्या क्रायटेरियामध्ये मी बसत नाहीये पण माझा खूप जीव आहे तुमच्यावर, तेव्हा करू विचार. Cheers! चला, फायनली माहेरच्या चहाची कबर खोदून तयार झालेली आहे. आता चहाचे नवीन मसाले इन्स्पेक्शन साठी फूड डिपार्टमेंट वाले घेऊन गेले की सगळीकडे ब्रेकिंग न्यूज. माहेरच्या चहाची मालकीण रत्नमाला मोहिते यांना अटक. मसाल्यांच्या आड अंमली पदार्थांचा धंदा केल्याचा संशय, पोलिसांनी घेतले ताब्यात. येस. आणि त्यानंतर आठवड्याभरातच पुढची न्यूज. रत्नमाला मोहितेच्या अनुपस्थितीत माहेरच्या चहाची सगळी जबाबदारी आदित्य मोहितेच्या खांद्यावर. माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आदित्य मोहिते. ऐकायला जाम भारी वाटते ना. कसलं सॉलिड भारी वाटतंय तुम्हाला सांगू. फायनली इतक्या वर्षांची हुजरेगिरी संपणार आहे आपली आणि आपल्याला हवं ते मिळणार आहे. हा वनवास संपणार आहे आपला एकदाचा. बरं आकांक्षा, मी काय म्हणतो, आणि त्यानंतरची हेडलाईन, अंमली पदार्थांच्या धंद्यात रत्नमाला मोहितेंच्या दीराचाही सहभाग. पुढील इन्क्वायरीसाठी सुदर्शन मोहितेंना अटक. कुठे ठेवली मी? देव जाणे कुठे एवढी ठेवली. कुठे ठेवली ना काही कळतच नाही. काकू, हो काय शोधताय? नाही, कसं आहे ना, माणसाने त्याचा मेंदू इतकाही जपून ठेवू नये की सकाळी शोधूनही सापडणार नाही. झालं, तुमच्या या असल्या फालतू प्रश्नांची उत्तर द्यायला अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे. हो का? काल वाटलं होतं मी घरीच विसरले असेल, घरी बघते तर इथेही कुठे नाहीये. अरे देवा, कुठे ठेवली मी काय माहिती. थांबा काकू, मी देतो तुम्हाला चावी. मला नकोय तुमची चावी. मी शोधतीये, माझी सापडेल मला. हो, माझी नाहीच आहे, ही तुमचीच चावी आहे. घ्या, माझ्याकडे होती. काय? तुम्ही मुद्दाम काल दोन्ही चाव्या तुमच्याकडे ठेवल्यात ना? नाही 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 नाही, पर्पजली नाही, म्हणजे चुकून ठेवली गेली. एक चावी माझीवाली ह्या खिशात आणि तुमची दुसरी चावी ह्या खिशात ठेवली गेली. हे तुम्ही कसं मंदिरात इकडून आलात, आई तिकडून आली, चुकून तसंच माझी चावी ह्या खिशात ठेवली गेली आणि तुमची चावी ह्या खिशात ठेवली. आधी सांगता येत नाही का मग माझी चावी तुमच्याकडे आहे म्हणून? तुमच्यामुळे आज मला ऑफिसला जायला उशीर होणार. काकू, बिझी होतो, एक्सरसाइज करतोय. काय करणार हो तुम्ही वर्कआउट करून?
पालीला तर तुम्ही घाबरता, एवढी बॉडी बनवून दाखवणार कोणाला? हो काकू, उशीर होतोय ना, निघा ना मग. जातेच आहे. तसंही मान्सून स्पेशल मसाल्यांचं इन्स्पेक्शन करायला माणसं येणार आहेत आज ऑफिसमध्ये. नेमकं मला तुमच्यामुळे उशीर होणार आहे. अरे वा, मॉन्सून मसाले लॉन्च करतोय का आपण? नाही, मला वाटलं मी बाहेर पडल्यावर माझ्या आयडिया सुद्धा स्क्रॅप केल्या असतील. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. आता माझा इंटरव्ह्यू घेऊन झाला असेल तर निघू का मी? मान्सून संपायच्या आत निघाला तर बरं होईल. काय माणूस आहे हा. चावी ठेवलीत ना नीट? काकू काकू ऐक. नमस्कार. या या. माहेरच्या चहामध्ये येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आम्ही गुळाचा खडा आणि पाणी देऊन करतो. नेहा? येस मॅम. वा वा, हे असं संस्कृती जपणारं स्वागत फक्त माहेरच्या चहामध्येच होऊ शकतं. खरंच खरंच मॅडम, खूप खूप बरं वाटलं. अहो, संस्कृती आणि परंपरा जपणं ही तर माहेरच्या चहाची ओळख आहे. त्यावरती तर हा एवढा मोठा डोलारा उभा आहे. घ्या. घेतलं सगळ्यांनी? हो हो. या. वाह, खरं तर आम्ही ना इथे फक्त माहेरचा चहाच प्यायला आलोय. तुम्हाला सांगतो मॅडम, ही अशी टेस्ट कुठेच नाही हो. खरंय. आणि जो येतो तो या माहेरच्या चहाचं तोंड भरून कौतुक करतोय. चला निघतो आम्ही. अहो, असं काय करताय? तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवते ना या. अहो कशाला? अहो आम्हाला माहितीये तुमच्या मालाची क्वालिटी A1च असणार. त्याचं काय इन्स्पेक्शन करायचं, राहू द्या. हो ना. असं कसं? आय मीन असं कसं चालेल ना? काय ना, एकदा का तुमच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला की आम्ही आमच्या प्रोडक्शनचं काम जोमानं सुरू करायला मोकळे. हो ना काकी? हो, खरं तर बरोबर आहे सानियाचं. नाही म्हणजे तुम्ही खरंच प्लीज निदान फॉर्मॅलिटी म्हणून इन्स्पेक्शन करा. आणि तुमच्या क्रायटेरियामध्ये जर आमच्याकडून काही काम होत नसेल तर तसंही आम्हाला सांगा. ओके. हे बघा, आता तुम्ही फोर्स करताय ना म्हणून बघतो. नाहीतर खरं तर आम्ही 4 सॅम्पल घेऊन निघून जाणार होतो. पण मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ना इथे फक्त आणि फक्त माहेरचा चहाच प्यायला आलो होतो. या ओके. या. हे बघा, हे आमचं स्पेशल युनिट. इथे आम्ही मान्सून स्पेशल चहाचा मसाला हा इथे बनलाय. म्हणजे आम्ही ना वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळे मसाले बनवायचा प्रयत्न करतोय. आता जसं बघा, पावसाळ्यात कसं सर्दी खोकला होतो माणसांना, तर अशा वेळेला मसाल्यामध्ये अश्वगंधा किंवा तुळस वगैरे घातलेला मसाला आम्ही बनवतो चहासाठीचा. आता हिवाळ्यात आम्ही आणखीन एक मसाला इंट्रोड्यूस करणार आहोत. म्हणजे हिवाळ्यात कसं लोकांना श्वसनाचे विकार होतात किंवा वयोवृद्ध माणसांना सुद्धा वाताचा त्रास होतो, तेव्हा त्यावरती ज्या काही औषधी वनस्पती असतील त्या वापरून केलेला मसाला असेल. असं दर वेळेला प्रत्येक ऋतूप्रमाणे नवीन मसाला इंट्रोड्यूस करायचा असा आमचा मानस आहे. तुमच्या बिझनेसला तुम्ही परंपरेची जोड दिली ना, ती आम्हाला खूप आवडली. आणि हे खूप युनिक आहे. बाकी सगळं उत्तमच आहे. आणि मला ना तुमच्या प्रोडक्ट्सचे 4 सॅम्पल द्या लॅबमध्ये पाठवायला. ठीक. शिंदे, कदम, सॅम्पल कलेक्ट करा. हे तुमच्या माहेरच्या चहामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असेल नाही? हो हो, 100हून अधिक वर्कर्स आहेत आमच्याकडे. त्यांच्या जोरावरती हा डोलारा उभा आहे.
मला नाही आठवत मी एखाद्याला कामावरून काढलं असेल किंवा कोणी स्वतःहून आमच्या माहेरच्या चहामधनं निघून गेलं असेल. अशी वर्षानुवर्ष विश्वासाची प्रामाणिक माणसं आहेत आमची. पण एवढा विश्वास आहे तर मग हा कॅमेरा का लावला इथे? हा कॅमेरा अहो बाहेरच्यांसाठी आहे, आतल्यांसाठी नाहीये. हम्म. ओके, मग आम्ही निघू आता. आणि हो, ते रिपोर्ट्स तुम्हाला उद्या मिळतील. हो, काही हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. या. हे इन्स्पेक्शन आहे ना, एकदाच नीट पार पडू दे आता. आणि ना लवकर बातमी बाहेर पडू दे. कधी कधी एकदा तिची नाचक्की होते असं झालंय मला. आकांक्षा, पेशन्स ठेव. तुझ्या या अशा आतताई स्वभावामुळे ना कित्येकदा तोंडावर पडलोय. म्हणून मी काही काम करत नाही, आणि केलं ना तर त्यात तुला इन करत नाही. हो, गप्प बसा तुम्ही. नाही नाही, एक संधी सोडू नका मला बोलायची तुम्ही. आला फोन आला. बघा, हा बोल सानिया. बाबा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? या युनिट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. आता त्यांना मी दिसणार आहे आणि मी अडकणार आहे. बाबा, तुम्ही काहीही करा आणि आत्ताच्या आत्ता ते टेस्टिंग थांबवा. हे बघ, टेस्टिंग थांबवायची काही गरज नाहीये. म्हणजे मी अडकू? सानिया, तू अजिबात अडकणार नाहीयेस. मी ऑलरेडी सीसीटीव्ही फुटेज डिलीट करायला सांगितलंय, सो डोंट वरी. डिलीट करायला सांगितली, पण थँक गॉड बाबा. तुम्ही ना ग्रेट आहात. पण एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं केलं? काय, माहेरच्या चहाच्या अभेद्य गडाला खिंडार पाडायचं म्हणजे 4-5 आतले सैनिक फितवावेच लागतात ग. मी माहेरच्या चहामधले 10% लोक छोट्या मोठ्या कामासाठी आधीच फितवून ठेवलेले होते. रत्नमालाने ना हाताखालच्या लोकांना कुटुंबासारखं जपलंय. नाहीतर 100% लोकांना फितवून तिला बाजूला करून कधीच मी मालक झालो असतो. तू काळजी करू नकोस. आता फक्त उद्याची वाट बघ. एकदा का लॅब रिपोर्ट्स आले की माहेरचा चहाचा गड कोसळलाच म्हणून समज. सॉरी मॅडम, मला उशीर झाला. खरं तर इन्स्पेक्शनला मी असायला हवं होतं. ठीक आहे ग कावेरी. आदित्य होता बरोबर माझ्या, बच्चूही होता. बाकी कसं झालं इन्स्पेक्शन? खूप छान झालं. काय रे बच्चू? हो, मी म्हणालो ना तुला की आपला चहा प्यायला ना की लगेच आपल्याला अप्रूव्हल मिळतं. आपल्या चहाची टेस्टच अशी आहे ना की भल्या भल्यांचे नकार होकारात बदलतात. मी तर म्हणतो ना, आपण जाहिरात करायला हवी. एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो, ती मुलगी त्याला नकार देते, आणि मग तो मुलगा त्या मुलीला माहेरचा चहा देतो, आणि ती मुलगी लगेच त्याला होकार देते. इतका भारी आहे आपला चहा. काय रे बच्चू, तू आणि तुझे विनोद.
पण आज राज असायला हवा होता इथे. तुला माहितीये कावेरी, हा मान्सून मसाला ही खरी राजची कल्पना आहे. काय आहे ना, कुठल्याही आईला स्वतःचं कर्तृत्व सांगण्यापेक्षा आपल्या मुलाचं कर्तृत्व जगासमोर सांगण्यात ना जास्त समाधान मिळतं. आज माझा राज असता तर मला खरंच खूप समाधान मिळालं असतं. मॅडम, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यांनी मला ऑल द बेस्ट दिलंय, सो त्यांच्या सदिच्छा आपल्या बरोबर आहेतच. बघ, ताई, मान्सून आलाय आणि आपले मान्सून मसाले पण रेडी आहेत. होऊन जाऊन दे लॉन्च. काय काय कटकट आहे ना, छत्रीला पण ह्या आत्ताच मोडायचं होतं. अहो, माझी छत्री. जाऊ द्या हो, तुटली आहे ती. चहा घ्या. बाहेर छान पाऊस पडतोय, छान भिजून आलात. गरमागरम चहा प्या आणि कसा झाला ते सांगा. बापरे, तुम्ही चहा बनवलाय? नाही, इथे एक भूत आलं होतं चहा बनवायला. प्या प्या, कसं झालं ते सांगा. काय, कसं झालंय? झालंय की नाही माहेरच्या चहापेक्षा बेस्ट? हो, छान झालाय चहा. मला आधी तरी सांगायचं ना, तुम्हाला इतका छान चहा बनवता येतो ते. उद्यापासून ना सकाळचा चहा तुम्हीच करत जा. डन, चालेल. हा काय चहा आहे? काकू, खोटं कौतुक का करताय माझं? अहो, आमच्यात की नाही एखाद्याच्या पहिल्याच अटेम्प्टला असं कोणाला दुखवत नाहीत. प्रोत्साहन देतात, त्यांचं कौतुक करतात. तसं नाही केलं ना तर मग कोणी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत नाही. हे आमच्यात म्हणजे नक्की कोणात हो? कोण आहेत नक्की? चिडू नका हो. चिडताय कशाला? तुमचं मन दुखावू नये म्हणून म्हणाले मी. हो ना, ठीक आहे. उद्यापासून चहा मीच बनवणार आणि तुम्ही प्यायचा. अजिबात नाही हा. मी ते आज पुरतं तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणाले होते. जरा ना दुपारच्या वेळेत चहा बनवण्याची नीट प्रॅक्टिस करत जा. जेव्हा तुम्हाला जरा बरा चहा बनवता येईल ना, तेव्हा तुम्ही सकाळचा चहा बनवा. नाही 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 काकू, आता चहा मीच बनवणार. तुम्हाला प्यावा लागेल. आणि काकू, दिलेला शब्द मोडायचा नाही. काकू, हे तुम्ही म्हणजे ना कमाल आहात, कमाल. सिरियसली, हे समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून इतका वाईट चहा कोण पितं? गॉड नोज तुम्ही कुठल्या मातीच्या बनलात. संस्कृती आणि परंपरेच्या. बोललात. तुम्ही पण त्याच मातीचे बनल्यात. फक्त तुम्हाला आकार देताना ना इगो आडवा येतो तुमचा आणि मग असे गाल फुगवून बसता. त्यामुळे ना तुम्ही ओबडधोबड कच्चा माठ आहात. हो काकू, मला माठ म्हणालात तुम्ही? नाही हो, माठ नाही, मग कच्चा माठ. आमच्याकडे ना कच्च्या माठाला सुद्धा उत्तम चहा बनवता येतो. हा, ठीक आहे, चालेल. एक दिवस तुम्हाला असा चहा बनवून दाखवतो ना की माहेरच्या चहाचे मान्सून मसाले सुद्धा फिके पडतील. हा, हॅलो. हॅलो. व्हॉट? नाही, डोंट वरी, मी बघतो.
इन्फॉर्म केल्याबद्दल थँक्स. काय झालं? फूड टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये एक ओळखीचा माणूस आहे, त्याचाच कॉल होता. त्याचं असं म्हणणं आहे की टेस्टिंगमध्ये माहेरच्या चहाच्या मॉन्सून मसाल्यामध्ये अंमली पदार्थाचं पर्सेंटेज आढळले. काय? पुन्हा एकदा टेस्टिंग केलं जाऊ शकतं आणि प्रकरण अंमली पदार्थाचं असल्यामुळे पोलिसात कंप्लेंट केली जाऊ शकते आणि इन्क्वायरीसाठी कदाचित आईला अरेस्ट होऊ शकते. पण मग आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्याला नाही, तुम्हाला. कारण माहेरच्या चहाचा आणि माझा काहीच संबंध नाही. असं कसं म्हणू शकता तुम्ही? आई आहेत त्या तुमच्या. हो, पण रिलेशन जपण्याच्या नावाखाली घरात साप पाळले ना की अशी संकट येतातच, हे तिला कळायला हवं. आणि या निमित्ताने तिला नक्कीच कळेल.